कशा आहात गाईज? होप सर्व मजेत असाल. सो झालं आहे नवीन दिवस सुरू आणि मी गेले होते शेतात. त्यानंतर मी आवरून निघाले शॉपसाठी, कारण ते आपलं कामच आहे. शॉपवर पोहोचताच प्रतीक्षाने आधी शॉप ओपन करून घेतलं. मी पटकन सर्व शॉप आवरून घेतलं. त्यानंतर चहा प्यायचा होता म्हणून चहा घ्यायला गेले आणि चहा घेऊन आले. तेवढ्यात मला सगळेजण भेटले. सकाळी सगळ्यांना हाय 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 केलं. शॉपमध्ये आले, चहा दिला. ह्या दीदीला चक्कर येत होती. चहा वगैरे आम्ही पिला. त्यानंतर मग संक्रांतीसाठी लागणारी माझी साडी पण आली होती मस्त स्टिच होऊन, आणि मला दुसरी पण साडी स्टिचिंग करायची आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. त्यानंतर माझा भाऊ आला मला भेटायला शॉपमध्ये. आम्ही भरपूर सगळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर मी टिफिन खाल्ला आणि आम्ही निघालो गावात. तर ही गाडीवाल्याने ॲक्सिडेंट केला. त्यानंतर आम्ही कपडा वगैरे परत एक कपडा घेतला. त्यानंतर त्याच्यावर मॅचिंग लेस वगैरे घेतली आणि मग गेले टेलर मावशीकडे त्यांना हा कपडा द्यायला. त्यानंतर शॉपवर पोहोचले तर सिमरन आमच्या आधी आली होती. त्यानंतर मग माझी मावशी पण आली शूट करण्यासाठी. हर्षदा आली. मग नंतर मी म्हटलं बोर होत होतं म्हणून खाली गेले तर सगळे बिझी होते म्हणून परत शॉपमध्ये गेले. कस्टमर वगैरे केला आणि इथे प्रतीक्षा करत होती नेल्स. मग तिला बोलले चल झुडिओमध्ये जाऊ, कारण की मला घ्यायचे होते कपडे. पण मला आता झुडिओचं कलेक्शन काहीच नाही आवडलं. सेल सगळा भंगार आहे, तुम्ही पण नका जाऊ. त्यानंतर घरी जायला निघाले, पण त्याआधी माझी बॅग होती प्रतीक्षाच्या घरी, कारण त्याच्यामध्ये होतं ज्वेलरीचं सामान. तर मग मी घरी येऊन ज्वेलरी वगैरे बनवली आणि मग खूप दमले. त्यानंतर मी झोपून घेतला. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.